टुरिझम म्हणजे ॲग्रो टुरिझम ही संकल्पना आता लोकांच्या मनात रुजत चालली आहे. मातीवर प्रेम करणारे शेतकरी आता आपल्या शेतीत नवनवीन कल्पनांनी एक नवं रूप राबवत आहेत. अशाच एका शेतकऱ्याने आपल्या शेतात एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. सोलापुरातील कुडल संगम हे एक आध्यात्मिक क्षेत्र आहे. येथे चालुक्यकालीन सीना भीमा नदीच्या तटावर असलेले संगमेश्वर देवाचे सुंदर प्राचीन मंदिर आहे. हे अतिप्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहण्यासाठी व दर्शन घेऊन तृप्त होण्यासाठी लाखो भाविक रोज येथे भेट देतात. त्याच पार्श्वभूमीवर या लोकांना ग्रामीण खाद्यपदार्थांची आणि हुरड्याची चव चाखायला मिळावी या हेतूने ना नफा ना तोटा या तत्वावर मंदिराच्याच बाजूला SS पाटील यांनी निसर्ग हुरडा सेंटर चालू केले आहे. सोलापूर व अन्य ठिकाणाहून आलेल्या लोकांना मौज मजा मस्ती करता यावी, दिवसभर दर्शन घेऊन आल्यावर विरंगुळा व्हावा यासाठी निसर्गरम्य परिसरात जेवण करून आपला थकवा घालवण्यासाठी व पोटभर जेवण करून तृप्त होण्यासाठी येथे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजेच दर्शनाबरोबरच पोटभर जेवण व हुरड्याची चव म्हणजे एक प्रकारे सोने पे सुहागाच. हुरड्याच्या मेन्यूमध्ये आपल्याकडं गुळबंडी श्रुती हुरडा आहे. त्याच्यात आम्ही अनलिमिटेड हुरडा देतो, शेंगाची चटणी, वांग्याची भाजी, खोबऱ्याची चटणी, मीठ, वांगे भाजून बी देतो, कांदा भाजून देतो. ह्या पद्धतीला आपल्याला हुरड्याचे मेनू आहे. म्हणजे जे लोक अगोदर ऑर्डर दिलेले असतात त्यांच्या चवीनुसार तुम्ही त्यांचे सगळे जिभेचे चोचले पुरवले जाईल. परत जेवणामध्ये काय काय मेनू आहे ते? जेवणामध्ये शेंगाची पोळी देतो, शेंगाची पोळी देतो, कडक ज्वारीची भाकरी आहे, बाजरीचं भाकरी आहे, तीळ लावलेलं. त्याला आवडी अनुसार गरम रोटी पाहिजे असेल तर गरम रोटी चुलीवरची बनवून देतो, चपाती पाहिजे असेल तर चपाती बनवून देतो गरमागरम. राईस असते, 2-3 भाजी असते, पिठला. भाज्यांमध्ये काय काय करता तुम्ही? वांग्याची भाजी असते, शेवग्याची भाजी असते, एक डाळ फ्राय, डाळ भाजी असते, पातळ भाजी राईस मध्ये चालण्यासारखं. आणि परत म्हणजे टायमिंग काय काय आहे सांगा? हुरड्याचं टायमिंग किती आहे, जेवणाचं टायमिंग किती आहे? सकाळी 9 ते आपलं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टाइम मध्ये आपलं टाइम आहे. सकाळी 9:30ला हुरडा चालू होत आहे, नाश्ता चालू होत आहे. नाश्ता चालू झाल्यावर नाश्त्यामध्ये काय काय देतात? नाश्त्यामध्ये उपीट, पोहे, कस्टमरचे काय म्हणणे आहे ते करून देतो. नाश्ता झाल्यावर देव दर्शन करून येते. देव दर्शन करून आल्यावर आपल्याला हुरडा चालू होते. म्हणजे कमीत कमी 10-10:30 11 पर्यंत हुरड्याचं कार्यक्रम चालू होते. हुरडा चालू झालाय. हुरडा संपल्यावर हुरडाचं परत आलेलं गेलेलं लोकांचं चालू कंटिन्यू दिवसभर आपलं चालू असणार आहे. हे एकदमच नाही, कंटिन्यू एक आलेलं पार्टीचं तिकडे हुरड्याचं चालू असणार, दुसऱ्याचं मंदिराचं दर्शन, दुसऱ्याचं जेवणाचं, हुरड्याचं, असं कंटिन्यू 5-6 वाजेपर्यंत आपलं चालूच असणार आहे. हुरडा झाल्यानंतर 2च्या पुढे जेवण चालू होतंय. हुरडा झाल्यावर आम्ही बोटिंगला पाठवतो, नदीमध्ये बोटिंग होईल. ही बोटिंगची व्यवस्था ही तुमच्यात ज्या हुरड्याच्या पॅकेज मध्ये तुमचं ऍड आहे का? ऍड आहे. पॅकिंग मध्ये आपल्याला हे हुरडा, नाश्ता, जेवण, हुरडा, बोटिंग असं. लेफ्टला सोलापूरवरनं येताना लेफ्टला होत आहे, बिजापूरवरनं येताना राईटला होत आहे. आतून करेक्ट 9 किलोमीटर आपलं स्पॉट आहे, संगमेश्वर मंदिरला चिटकून आहे. बरं, तुमचं म्हणणं आहे की सकाळी 2 गाड्या, एक सिटी बस 8ला सुटते, तिथं 9:30ला येतो, आणि 9:45ला एक महामंडळाची बस आहे, ते 9:30 किंवा 10 पर्यंत इथं येतो. आणि संध्याकाळी जायला सुद्धा सिटी बसची सोय आहे, 4:30 वाजता इथनं निघतो. ओके, ठीक आहे. तुमचा मोबाईल इथं कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मोबाईल नंबर वगैरे? 9665544498. ओके, धन्यवाद. लहान मुलांना देखील खेळण्यासाठी येथे पाळणा, सीसॉ, जम्पिंग जपाक, घसरगुंडी यांची सोय केली आहे. जेणेकरून शालेय सहल येथे आली तर त्यांना ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ आणि हुरड्याबरोबरच मनसोक्त खेळण्यासाठी भरपूर साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नाव संजना विश्वनाथ अत्नोरे आहे. माझ्या शाळेचे नाव श्रीमती सरस्वती तिम्मप्पा मराठी प्राथमिक शाळा आहे. मी आज सहल आहे माझे. मी सहलमध्ये खूप छान आवडलंय मला. मी पहिला आल्यानंतर देवाच्या मंदिरला गेले, पाय पडून आले, मग दुसऱ्या मंदिरला जाऊन आले. मला खायला उपीट आणि हुरडा हे सगळं भेटलंय. मला खूप आनंद वाटलाय. ह्यासाठी मी डान्स बी केले. मला खूप छान वाटलंय आणि मी लास्टला बोटिंग बी केले. मग
खूप छान वाटलं. मला खूप छान वाटलं. लक्ष्मी जोडा. माझ्या शाळेचे नाव श्रीमती सरस्वती दिमपाळ मराठी प्राथमिक शाळा. मी पहिला हे मंदिरात गेले. मंदिरात गेल्यावर पाया पडून मंदिरात उपीट खाल्लं, नाश्ता केलं, अजून खुरडा खाल्लं, अजून शेतात डान्स केलं, अजून शेतात खेळलं. शेतात मस्त मला लई आवडलं. पण येताना लई आवडलंय मला. नदीमध्ये बोटमध्ये बसायला लई आवडलंय. पाणीमध्ये हात घालायला लई आवडलंय. नमस्कार. धन्यवाद. जोरात. शाळेचे नाव श्रीमती सरस्वती तिम्माप्पा मराठी प्रायमरी स्कूल. मी नर्सरीला आले आहे. आम्ही पाया पडलो, परत मंदिरमध्ये गेलो, दुसऱ्या मंदिरमध्ये घेऊन मग आम्ही हुरडा, उपीट, चिवडा सगळं खाऊन मग लास्टला आम्ही बोटमध्ये बसलो, फिरलो. मग मला खूप आनंद झाला. नमस्कार. शाबाश. आपण या ठिकाणी म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना, आमची सरस्वती तिम्माप्पा मराठी प्राथमिक शाळा आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन या निसर्गरम्य ठिकाणी आलेलो आहोत. हे वातावरण बघून असं मन खूप प्रसन्न झालेलं आणि खूप सुंदर वाटतंय. इथला जो काही पाहुणचार झाला त्यामुळं आम्हाला अगदी म्हणजे असं ग्रामीण याच्यामध्ये हुरडा म्हणा किंवा इथला नाश्ता म्हणा, ते तर त्याची चव तर खूपच अप्रतिम आहे. खूप सुंदर टेस्ट आहे त्याची आणि त्यांनी दिलेली सेवा पण अतिशय म्हणजे उत्तम आहे. आणि हे आता आपण मुलांना घेऊन बोटिंगमध्ये चाललेलो आहोत आणि हा जो आनंद आहे मुलांना की आजूबाजूचा परिसर बघा, इतका अगदी असं सुंदर हिरवगार निसर्गरम्य आणि जे मंदिर आहे ते तर फारच प्राचीन आहे की जसं काही सिंधू संस्कृतीमध्ये जसं काही उत्खननामध्ये काही आपल्याला शोध लागल्यानंतर मिळालेलं आहे तसं त्या इथं आल्यानंतर जी मनाला शांतता भेटते म्हणजे ती शांतता असं एक वेगळीच आहे. ती ते भावनेमध्ये आपल्याला व्यक्त आपण करू शकत नाही. अशा प्रकारे इथला माझा असा सुंदर असा अनुभव मी या ठिकाणी व्यक्त करते आणि यांचे म्हणजे जे काही पाटील फॅमिली आहे त्यांचे मी आभार मानते. हे यांनी या निसर्गाच्या म्हणजे सानिध्यामध्ये हे भौगोलिक ठिकाण आहे आणि याला एक ऐतिहासिक महिमा किंवा परंपरा लाभलेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी हे निसर्ग हॉटेल काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं आस्वाद या निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याचं नाव सुद्धा त्यांनी निसर्ग ठेवलेलं आहे. त्याला साजेसं नाव आहे आणि जो काही अनुभव आहे बघा, आता मुलं आता सुद्धा आमची मुलं किती सुंदर एन्जॉय करतायत. हा आनंद मला नाही वाटत की आपल्याला कुठे मिळू शकेल. तर मी निसर्ग हॉटेल आणि त्याचे प्रमुख असलेले त्यांचे खूप खूप आभारी आहे. त्यामध्ये आता आपण शहरामध्ये राहतो त्यामुळं आपली ग्रामीण संस्कृती जवळजवळ लोपच पावलेली. मुलांना हुरडा किंवा चुलीवरच्या भाकरी किंवा वांग्याची भाजी असं काही म्हणजे आपण खातो पण चुलीवरचं वगैरे नाहीये. हुरडा जे आहे त्याच्यामध्ये काही पौष्टिक घटक आहेत. मुलांना हुरडा म्हणजे काय ते काय व्हायला पाहिजे की काय आहे ते आपल्याला समजतं. अशा प्रकारे आपण मुलांना हुरड्याचा आस्वाद देतोय म्हणजे त्याच्यामध्ये पौष्टिक घटक आहेत. आपली संस्कृती जी आहे ती जंक फूड आहे की आपण मुलांना बाहेरचे पिझ्झा बर्गर देतो त्याच्यातून काहीही मिळत नाही. पण मुलांना आपल्या खऱ्या संस्कृतीची आणि आपल्या खऱ्या पदार्थांची ओळख जर करून द्यायची असेल तर हॉटेल निसर्गाला पर्यायच नाहीये आपल्याला. धन्यवाद. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक डेकोरेटिव्ह स्टेजची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. इतकी सगळी सोय म्हणजे छोट्या पॅकेजमध्ये बडा धमाका अशी ऑफर येथे उपलब्ध आहे. या निसर्गरम्य अशा या निसर्ग हुरडा सेंटरला एक वेळ नागरिकांनी आणि शालेय संस्थांनी सहल आणून अवश्य भेट द्यावी आणि येथील आनंद लुटावा. म्हणजेच असे वाटेल की आपले पैसे वाया गेले नाही. तर एक वेळ अवश्य भेट द्या. निसर्ग हुरडा सेंटर, मुक्काम पोस्ट कुडल संगम, तालुका दक्षिण सोलापूर.